श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे। व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही माहिती जाणून घेणार आहोत त्यामध्ये आपण काही वास्तू टिप्स जाणून घेणार आहोत आणि ह्याच्या काही वास्तू टिप्स असणार आहे। हे जे काही 10 गुप्त उपाय असणार आहे ते खास लक्ष्मी प्राप्तीसाठी असणार आहे। ह्या जगाच्या पाठीवर प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याकडे माता लक्ष्मी सुखाने नांदावी, म्हणजेच काय तर आपली आर्थिक परिस्थिती ही चांगली असावी। आता कुणाकडे मागण्याची वेळ न यावी इतकी तरी परिस्थिती आपली असायला हवी असं प्रत्येकाला वाटतं। पण बऱ्याचदा असं होतं की खूप मेहनत घेतो, खूप प्रचंड आपण सगळी काही परिश्रम करतो, पण तरीही म्हणावं तसं यश आपल्याला मिळत नाही आणि मग कुठेतरी आपण खचतो किंवा देवावर ठेवलेला विश्वास देखील आपला हळूहळू कमी होऊ लागतो। पण असं न करता जर या ठिकाणी आपल्याला काय करता येईल याचा जर विचार केला आणि तशा पद्धतीने जर आपण घरामध्ये काही छोटे छोटे बदल केले, छोटे छोटे वास्तू टिप्स किंवा छोटे छोटे गुप्त उपाय केले तर निश्चितच त्याचा सकारात्मक असा अनुभव आपल्याला पाहायला मिळतो। पण वास्तू टिपच्या बाबतीत सांगायची झाली एक गोष्ट अशी की आपण एखादी गोष्ट जेव्हा करतो तेव्हा त्यामध्ये सातत्य असणं गरजेचं आहे। दररोज न चुकता जर आपण त्या गोष्टी केल्या तर निश्चितच त्याचा सकारात्मक असा बदल दिसून येतो। तर आज आपण लक्ष्मी प्राप्तीचे कुठले असे 10 गुप्त उपाय जाणून घेणार आहोत हेच व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे। पण त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, तसेच मध्ये कुठेही तो व्हिडिओ स्किप करू नका, कारण मध्ये स्किप केल्याने संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत मिळत नाही। तर चला जाणून घेऊया लक्ष्मी प्राप्तीचे असे कुठले सोपे 10 गुप्त उपाय आहे ते। तर सगळ्यात पहिला जो उपाय आहे तो आपल्याला सकाळी सकाळी करायचा आहे। बघा, या ठिकाणी जेवढे उपाय तुम्हाला सांगितलेले आहे ते प्रत्येकाला सहज करणं शक्य होईल आणि खर्चिक नाही, त्यामुळे प्रत्येक जण हे उपाय करू शकतो। तर पहिला जो उपाय आहे तो आपल्याला सकाळी करायचा आहे। सकाळी आपली अंघोळ झाल्यानंतर आपल्याला एक छोटासा तांब्या घ्यायचा आहे। बघा, देवपूजेसाठी किंवा आपण देवांना नैवेद्य दाखवतो तर त्याचे जसे छोटे भांडे मिळतात तसा छोटा तांब्या देखील मिळतो। तसा असेल तर तो घ्या, नसेल तर हरकत नाही, आपल्या घरातलं एखादं भांडं आपण देवासाठी काढलेलं असेल, फुलपात्र असेल ते घेतलं तरीही चालेल। पण त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे, म्हणजे 2-3 चमचे इतकंच पाणी आपल्याला टाकायचं आहे आणि त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे। खूप थोडं पाणी घ्यायचं आणि चिमूटभर हळद टाकायची। आता जेव्हा तुम्ही देवपूजा करणार आहात तेव्हा ती देवपूजा झाल्यानंतर माता लक्ष्मीच्या फोटोसमोर हे पाणी ठेवायचं आहे। हे हळदीचं पाणी तुम्ही माता लक्ष्मीच्या फोटोसमोर ठेवा किंवा देवघरामध्ये कुठेही ठेवा। आता अगदीच माता लक्ष्मीच्या फोटोसमोर जागा नसेल तर मग काय करावं असा प्रश्न पडू शकतो, त्यामुळे देवघरात जिथे तुम्हाला जागा मिळेल तिथे ठेवा। पण माता लक्ष्मीचं स्मरण करा, माता लक्ष्मीला सांगा की आपली जी काही परिस्थिती आहे ती माता लक्ष्मीला सांगा। आपण जे काही काम करत आहोत त्याला यश मिळण्यासाठी मनोभावे प्रार्थना करा आणि सूक्ष्म रूपाने तू आमच्या घरामध्ये कायमस्वरूपी नांद अशी देखील प्रार्थना आपल्याला त्या ठिकाणी करायची आहे। आता हे पाणी पूजा झाल्यानंतर अगदी 1 ते 2 तास तुम्ही त्या ठिकाणी तसंच ठेवायचं आहे किंवा संध्याकाळपर्यंत ठेवलं तरीही चालेल। आता संध्याकाळी हे पाणी आपल्याला उचलून घ्यायचं आणि त्यानंतर फुलाच्या साहाय्याने आपल्याला संपूर्ण घरामध्ये हे पाणी शिंपडायचं आहे। फक्त घरामध्ये शिंपडायचं आहे आणि आपला जो उंबरठा आहे त्या उंबरठ्यावर देखील शिंपडायचा आहे। पण उंबरठ्यावर शिंपडताना काय करायचं, म्हणजे आपल्याला आपल्या घराकडे तोंड करून उभं राहायचं आणि उंबरठ्यावर ते थोडंसं पाणी शिंपडायचं, जेणेकरून त्या उंबरठ्यावरून माता लक्ष्मीच्या ज्या सात्विक लहरी आहे त्या घरात प्रवेश करतील। त्यामुळे घरातून तुम्ही बाहेर टाकताय असं करू नका, तर बाहेरून आतमध्ये माता लक्ष्मी प्रवेश करेल अशा पद्धतीने घराकडे तोंड करून ते उंबरठ्यावर पाणी शिंपडायचं आणि आपल्या घरामध्ये देखील शिंपडायचं, अंगणामध्ये हे पाणी शिंपडायचं नाही। अशा पद्धतीने जर दररोज आपण हा उपाय केला तर माता लक्ष्मी सूक्ष्म रूपाने आपल्या घरामध्ये वास करेल आणि अखंड स्वरूपात तिचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल। त्यानंतरचा पुढचा जो उपाय आहे तो असा की श्रीयंत्र प्रत्येकाच्या घरामध्ये आता श्रीयंत्र आलेलं आहे। ज्यांच्याकडे नसेल त्यांनी लवकरात लवकर घेऊन टाकावं। पण नसेल श्रीयंत्र तर तुम्ही माता लक्ष्मीच्या मूर्तीवर किंवा आपल्या कुलदेवीच्या टाकावर किंवा 1 रुपयाच्या नाण्यावर देखील ह्या सेवा करू शकतात। तर सेवा काय आहे तर त्यावर आपल्याला श्री सूक्तम म्हणून कुंकुमार्चन करायचं आहे। अमावस्या, पौर्णिमा आणि एखादा मंगळवार किंवा शुक्रवार या 4 दिवशी आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे। ही सेवा देखील अतिशय प्रभावी आहे। या सेवेने देखील माता लक्ष्मी अखंड स्वरूपात आपल्या घरामध्ये वास करते। त्यानंतर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये राहावी त्यासाठी आपण काही छोट्या छोट्या गोष्टींची काळजी देखील घ्यायची आहे। तर माता लक्ष्मी आपल्यावर कधीही रुष्ट होऊ नये याकरिता कधीही रात्रीचे दही खाऊ नये किंवा दही कोणाला देऊ नये किंवा कोणाकडून दही आणू देखील नये।
त्यामुळे ही देखील विशेष काळजी घ्यायची आहे। आता रात्रीचं दही खाल्ल्याने शरीरावर देखील त्याचे विपरीत परिणाम होतात, तो विषय तर वेगळा आहेच, पण आपण जर रात्रीचं दही खाल्लं तर माता लक्ष्मी देखील नाराज होते। त्यामुळे जर तुमच्याकडे कोणी दही मागितलं रात्रीच्या वेळेस तर ते दही कोणाला द्यायचं नाही, आणि तुम्हाला गरज असेल तर तुम्ही देखील रात्रीच्या संध्याकाळच्या वेळेस कोणाकडे दही मागायचं नाही, किंवा तुम्ही विकत आणणार असाल तर ते देखील आणायचं नाही। त्यानंतरचा पुढचा जो उपाय आहे तो व्यवसाय वृद्धीसाठी आहे। तुमचा व्यवसाय असेल, दुकान असेल, छोटासा गाडा असेल तरीही त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकतात। त्यासाठी हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे आणि तुम्हाला 1-1 रुपयाची 3 नाणी लागणार आहे, म्हणजे असे 3 रुपये लागणार आहे, पण 1-1-1 असे 3 नाणी तुम्हाला घ्यायचे आहे आणि एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा। आता हा उपाय तुम्ही घरी करायचा आहे। हा जो लाल रंगाचा कपडा आहे तो अंथरायचा, त्यावर हा जो नारळ आहे तो न सोलता ठेवायचा आणि ही जी 3 नाणी आहेत ती देखील त्या ठिकाणी ठेवायची आहे। याची पूजा करायची, त्यानंतर माता लक्ष्मीची आराधना करायची, प्रार्थना करायची, सांगायचं की माझ्या व्यवसायामध्ये वृद्धी होऊ दे, आपलं जी काही मेहनत आहे त्या मेहनतीला योग्य ते फळ मिळू दे अशी प्रार्थना करायची आणि हा जो कपडा आहे तो बांधून घ्यायचा। तो बांधल्यानंतर पुन्हा त्या कपड्यावर देखील आपल्याला स्वस्तिक काढायचं। अगोदर देखील त्या नारळावर आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे, नंतर कपडा बांधायचा आहे आणि त्या कपड्यावर पुन्हा एकदा स्वस्तिक काढायचं आहे आणि हा जो नारळ आहे तो व्यवसायाच्या किंवा तुमचं जे काही दुकान वगैरे असेल त्या ठिकाणी पूर्वेला लावायचा आहे, म्हणजे बांधून द्यायचा आहे वरती। अशा पद्धतीने हा नारळ त्या ठिकाणी तुम्ही लावू शकतात, किंवा छोटासा गाडा असेल तुम्ही गाड्याला जरी बांधलं तरीही चालणार आहे। अशा पद्धतीने हा उपाय तुम्ही करून बघा। घरून जर तुम्ही काम करत असाल तर घरी देखील तुम्ही हा उपाय करू शकतात। आता ह्या नारळाचं काय करायचं तर ते तसंच राहू द्यायचं। तुम्हाला कधी वाटलं की ते बदलावं तर मग तुम्ही पुन्हा असा नवीन उपाय करू शकतात। हे जे पहिलं आहे ते वाहत्या पाण्यात सोडून द्यायचं आणि पुन्हा नवीन कपडा, नवीन नारळ घ्यायचा, 3 नाणी घ्यायची आणि हा उपाय करायचा आहे। त्यानंतर बघा, बऱ्याचदा आपल्याकडे कोणीतरी मदत म्हणून पैसे मागतात आणि आपण देखील माणुसकी म्हणून देतो, पण आपलेच पैसे मागण्यासाठी आपल्याला खूप कष्ट घ्यावे लागतात, तरीही ते परत मिळत नाही आणि मग अशा वेळेस आपल्याला काय करावं सुचत नाही। तर मग हे अडकलेले पैसे मिळण्यासाठी काय करायचं तर दक्षिण भिंतीला एक मोरपीस लावायचा, लांब मोरपीस घ्यायचा, तो म्हणजे कापायचा वगैरे नाही, जसा लांब आहे तसाच घ्यायचा आणि दक्षिण भिंतीला तो चिटकवून द्यायचा आणि दररोज त्याला अगरबत्ती ओवाळायची, अडकलेले पैसे मिळण्यासाठी प्रार्थना करायची। ह्या उपायाने देखील अगदी 1.5 ते 2 महिन्यांमध्ये तुमचे अडकलेले पैसे परत मिळतात। त्यानंतर घरावर जेव्हा माता लक्ष्मीची किंवा आपल्या कुलदेवीची कृपा असते तेव्हा आपल्या घरातलं वातावरण ते अतिशय आनंदात असतं। त्यामुळे आपल्याला कुलदेवीची देखील आराधना करायची आहे। वर्षाकाठी एकदा का होईना कुलदेवीच्या मूळ स्थानावर जाऊन त्या ठिकाणी देवीचा मानपान करायचा आहे। असं केल्याने देखील घराची भरभराट होत असते। न चुकता जर आपण दरवर्षी एकदा का होईना मूळ स्थानावर जाऊन देवीची ओटी भरली तर ती नेहमी आपला सांभाळ करत असते। आता काहींचं जे काही देवस्थान आहे ते लांब असतं तर प्रत्येक वेळेस जाणं शक्य होत नाही, तर मग इतर वेळेस तुम्ही गावातल्या मंदिरात सेवा केली तरीही चालेल, पण वर्षातून एकदा का होईना मूळ स्थानावर जायचंच आहे। त्यानंतर बघा, लक्ष्मी प्राप्तीसाठी छोटे छोटे अजून असे उपाय आहे। त्यामध्ये मुख्यत्वे आपल्याला बुधवारच्या दिवशी कबुतरांना किंवा पक्ष्यांना हिरवे मूग खायला द्यायचे आहे। आदल्या दिवशी ते भिजवून ठेवायचे आणि हिरवे मूग दुसऱ्या दिवशी ते पक्ष्यांना खायला द्यायचे। या व्यतिरिक्त दररोज कबुतरांना ज्वारी किंवा मग चणे हे जरी आपण खाऊ घातलं किंवा इतर पक्ष्यांना जरी खाऊ घातलं तरीही एक प्रकारचं पुण्य आपल्या पदरी पडत असतं आणि आपल्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी देखील मदत मिळत असते। त्यानंतर आजकालची सगळ्यात मोठी समस्या म्हणजे कर्जाची समस्या। तर कर्जमुक्तीसाठी आपल्याला दररोज न चुकता मंगळ ऋणमोचन स्तोत्र म्हणायचं आहे। हे म्हटल्याने देखील आपल्याला कर्जापासून मुक्तता मिळण्यासाठी मदत मिळते। आता ही सेवा केल्याने आपोआप पैसा येत नाही, तर आपण जे काही काम करतो त्याला यशप्राप्ती मिळण्यासाठी आपल्याला एक प्रकारची मदत मिळत असते। आपले जे काही ग्रहतारे खराब आहे ते चांगले होण्यासाठी मदत मिळत असते। त्यामुळे हे उपाय आपल्याला करायचे आहे। त्यानंतर अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी सत्यनारायणाची सेवा देखील खूप प्रभावी सांगितलेली आहे। दर पौर्णिमेला जर आपण सत्यनारायणाची सेवा केली किंवा सत्यनारायणाची पूजा मांडणी करून कथा वाचली, थोडासा प्रसाद बनवला आणि तो प्रसाद घरच्यांनी खाल्ला तर हळूहळू त्या आपल्या घरची जी परिस्थिती आहे तिच्यामध्ये सुधारणा दिसून येते। ही देखील प्रभावी सेवा आहे। या व्यतिरिक्त कमलगट्ट्याच्या जी माळ आहे, कमलगट्ट्यांची 108 मण्यांची माळ घ्यायची आणि त्यावर लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र आणि कुबेर मंत्र हे एक माळ जपायची आहे। म्हणजे 108 वेळेस आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे। दररोज ही सेवा केल्याने देखील आपल्या घरातली जी आर्थिक परिस्थिती आहे ती सुधारू लागते। तर स्वामी भक्त हो, लक्ष्मी प्राप्तीसाठी या ठिकाणी 10 ते 12 गुप्त उपाय सांगितलेले आहे। यापैकी जे जे करणं शक्य होणार आहे ते तुम्ही करून बघा आणि ज्या काही चुका आपल्या हातून होत असतात त्या करू नका। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। याविषयी तुम्हाला शंका वाटत असेल तर तेही विचारा।
आपल्या स्वामीसूत्र चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा। चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन। तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।